जय शिवराय मित्रांनो. तर आज आपल्या शेतकरी मित्रांसाठी खरंच खूप आनंदाची बातमी आहे. सरकारने 2026च्या बजेटमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 ही मंजूर केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला जे थकीत शेतकरी आहे, त्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे. आणि जे नियमित शेतकरी आहे, जे नेहमी कर्ज परतफेड करतात वेळेत, त्यांना प्रोत्साहन म्हणून ₹50,000 भेटणार आहेत. तर आता ह्या कर्जमाफीमध्ये नेमके कोणते शेतकरी बसणार आहे आणि कोणते बसणार नाही आहेत, हे पुढे आपल्याला जी-आर आल्यानंतर लवकरच लक्षात येईल. आता यामध्ये काय झालेलं आहे, शेतकऱ्यांचं बरेच गेल्या 2-3 वर्षामध्ये पिकांचं नुकसान भरपूर प्रमाणात झालेलं आहे. आणि आता मागच्या 2025 मध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यात सुद्धा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा झाला पाहिजे. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये असं भीतीचं वातावरण तयार होत आहे, की आम्ही याच्यात पात्र आहोत की नाही आहोत, हे अजून लक्षात आलेलं नाही आहे. त्याच्यामुळं निर्णय आहे, याच्यामध्ये बदल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आता जे नियमित शेतकरी जे कर्ज घेतात. जसे आता 21 मध्ये घेतलं, 22 मध्ये भरलं, 22 मध्ये घेतलं, 23 मध्ये भरलं, 23 मध्ये घेतलं, 24 मध्ये भरलं आणि 24 मध्ये घेऊन परत आता त्यांनी 25 मध्ये पण भरलं. पण आता जे खरीप हंगामात जे नुकसान झाले त्यांचं, समजा ते नुकसान 1.5-2 लाखाच्या वरती असेल, तर मग अशा शेतकऱ्यांना ह्या कर्जमाफीचा फायदा कसा काय होणार आहे? कारण त्यांचं जर समजा ₹1.5 लाख कर्ज जर असेल आणि त्यांना 50,000 जर कर्जमाफीमध्ये जर भेटत असेल, तर त्यांचा याच्यात काही फायदा नाही आहे. ते तर नियमित कर्ज घेऊन परतफेड पण करतात. तर अशा शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे, की आम्हाला कमीत कमी 1,00,000-1.5 लाखापर्यंत आमचं कर्ज आम्हाला प्रोत्साहन म्हणून दिलं पाहिजे. तर अशा काही मागण्या शेतकरी करत आहेत, किंवा जेणेकरून सगळ्यांना याच्यामध्ये फायदा होईल आणि सगळे या कर्जमाफी योजनेमध्ये व्यवस्थित बसतील. त्याच्यामुळं आता भरपूर अशा काही गोष्टी आहेत. शेतकऱ्यांमध्ये आपापसातच या गोष्टींच्या आता चर्चा होऊ लागल्यात. तर आता पुढं आपल्याला पाहायला भेटेलच, की जी-आर ज्यावेळेस येईल, त्यावेळेस काय-काय बदल या कर्जमाफीमध्ये केलेले आणि कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला पाहिजे. कारण मार्केटची परिस्थिती पाहता कुठल्याही पिकांना व्यवस्थित भाव नाही आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं जे नुकसान होतंय ते फारच मोठं आहे. कारण कारण शेतकऱ्यांचा पिकाला जो खर्च आहे, तो खर्च खूप जास्त प्रमाणात होतो आणि त्या प्रमाणात मार्केटमध्ये माल घेऊन गेल्यानंतर भाव भेटत नाही. त्याच्यामुळं भरपूर असं नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागतं. त्याच्यामुळं आता ह्या कर्जमाफीमध्ये जर 2 लाखापर्यंत जरी कर्जमाफी झाली, तर तेवढंच शेतकऱ्यांना दिलासा भेटणार आहे. जास्त काही मोठा फायदा तर नाही आहे, पण चालूपुरता तरी दिलासा भेटणार आहे. त्यासाठी ही माफीची जी योजना आहे, ही फार गरजेची आहे शेतकऱ्यांसाठी. आता आपल्याला जी-आर आल्यानंतर पूर्ण माहिती भेटेलच, की कोणते शेतकरी या माफी योजनेमध्ये आपल्याला बसणार आहे आणि कोणते नाही बसणार ते. कर्जमाफी योजनेची जी समिती आहे, तिचा अहवाल पूर्णपणे भेटल्यानंतर जी-आर निघेल. जी-आर आल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून देईलच. चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.